नमस्कार। आता प्रियाचा खरा चेहरा घरच्यांसमोर आलेला असतो। आता प्रिया ही परत दुसऱ्या दिवशी निघालेली असते म्हणून सगळ्यांनाच धक्का बसतो। आता परत ही कुठे निघाली? आता अश्विन हॉस्पिटलला आलेला असतो आणि तो सारखा विचार करतो की मी तन्वीसोबत लग्न तर केलं आहे, पण आमच्यामध्ये विश्वास हा प्रकारच नाही आहे। ती मला कोणतीही गोष्ट काहीही सांगत नाही, काय करते, कुठे जाते। काल ती सगळ्यांशीच खोटं बोलली। जर दादाने सांगितलं नसतं ती महिपतसोबत आहे तर तिने कधीच सांगितलं नसतं। मागच्या वेळेस पण खोटं बोलली, प्रत्येक वेळी ती खोटं बोलते। का ती मला खरं सांगत नाही? नको, ज्या नात्यात विश्वास नाही ते नातं कशाला ठेवायचं? नकोच, असली नाती नसलेली बरी, मलाच त्रास करून घेण्यापेक्षा नकोच ही नाती, असं म्हणून अश्विन हा लॉयरकडे जातो आणि डिवोर्स पेपर तयार करून घेतो आणि डिवोर्स पेपर घेऊन येतो घरी। आणि आता तो विचार तोच करत असतो, आता मी घरी आलो तरीसुद्धा ही घरी नाही आहे आणि कुठे गेली हे मला सांगून नाही गेली। का ती अशी वागते, का असं करते तेच कळत नाही। आत्ताच्या आत्ता ना मी हे डिवोर्स पेपर तिच्या तोंडावर फेकतो। मला असलं नातं नको आहे, ज्या नात्यात मला त्रास होतो, ज्या नात्यात विश्वास नाही, प्रेम नाही, ते नातं नकोच आहे मला। आणि आता संध्याकाळी प्रिया घरी येते। घरी आल्यावर अश्विन तिच्या तोंडावर डिवोर्स पेपर फेकतो हॉलमध्ये सगळ्यांच्या समोर आणि म्हणतो, तन्वी, मला नाही वाटत आपलं नातं असं पुढे जाईल म्हणून, कारण आपल्या नात्यात विश्वास नाही, प्रेम नाही, मुळात आपल्या नात्यात जे काही पाहिजे ते नाहीच आहे। त्यामुळे हे नातं असं टिकवण्यापेक्षा तोडलेलंच बरं। मी हे डिवोर्स पेपरवर सह्या केल्या आहेत, तू सुद्धा कर आणि मोकळी हो। मला असं वाटते माझ्याशी लग्न केल्यापासून तू ना अडकली गेली आहेस कोणत्या तरी बंधनात। तुला असं फ्री राहायची सवय, कुठेही जायचं तिकडे सांगून नाही जायचं, तुला पाहिजे तिकडे मनमानी करण्याची सवय झाली आहे आणि आता लग्न केल्यापासून तू अडकली गेली आहेस अशा नात्यात। मग ते नातं कशाला टिकवायचं? ज्या नात्यात तुला त्रास होत असेल आणि मला त्रास होत असेल, असं त्रास होणारं नातं नको आहे। आपल्या नात्यात विश्वास नाही, प्रेम नाही, नको असलं नातं, म्हणून मी तोडत आहे। तू पण तोडून टाक, तू पण डिवोर्स पेपरवर सह्या कर। आता कल्पना, प्रताप, पूर्णा आजी हादरतात। सायली आणि अर्जुनला बरं वाटतं, दोघंही एकमेकांकडे बघतात आणि अर्जुन म्हणतो, बरं झालं अश्विनला लवकर अक्कल आली, नाहीतर या मुलीने अश्विनला पुरतं लुबाडून टाकलं असतं, उद्ध्वस्त करून टाकलं असतं अश्विनचं आयुष्य। ही मुलगी ना कोणाच्याही आयुष्यात जाईल, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करेल, ही त्याच लायकीची आहे। हिला फक्त आणि फक्त पैसा आणि प्रॉपर्टी हवी आहे। पैशासाठीच ही दुसऱ्याशी लग्न करू शकते आणि अश्विनशी पण तिने त्याच्यासाठीच लग्न केलं। अश्विनचे डोळे उघडले म्हणून बरं झालं। प्रियाचा खरा चेहरा अश्विन समोर आला म्हणून अश्विनने हे पाऊल उचललं, नाहीतर कधी उचललंच नसतं। आता प्रिया जाऊन अश्विनच्या पाया पडते आणि म्हणते, प्लीज अश्विन असं करू नकोस, अश्विन एवढं मोठं पाऊल उचलू नकोस। अरे मला नाही त्रास होत आहे आपल्या नात्यामध्ये, मला आपलं नातं निभवायचं आहे, मला आपलं नातं फुलवायचं आहे, आपला संसार फुलवायचा आहे, मला तुझ्याशी संसार करायचा आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, प्लीज अश्विन असं करू नकोस। अश्विन म्हणतो, नाही अगं, नात्यात विश्वास महत्त्वाचा, तुझा माझ्यावर, माझा तुझ्यावर विश्वासच नाही आहे, त्यामुळे नकोच, मला त्रास होतो अशा नात्यात, ते नातं मला नाही टिकवायचं आहे, प्लीज तन्वी, प्लीज समजून घे। आता कल्पना, पूर्णाजी आणि प्रताप काय बोलणार? जिथे दोघांनाच संसार करायचा नाही आहे तिथे तिसरा बोलून काय फायदा आहे? आता अश्विनने प्रियाच्या तोंडावर डिवोर्स पेपर फेकलेले असतात। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।